तर गुड मॉर्निंग भावांनो, माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. प्लॅन होता पन्हाळा पावनखिंड करायचा, पण आपल्या ग्रुपचा प्रॉब्लेम झाला की लोक कमी असल्यामुळे ट्रेक आपला कॅन्सल झाला. पण तरी सुद्धा आपण सोलो जायचं आता पन्हाळा पावनखिंड. डायरेक्ट आता भेटू पन्हाळा पावनखिंडवर. सकाळ वाजले 4. आता आपण पडतोय बाहेर, तर जाऊया मस्तपैकी ट्रेकला. आता आपल्याला सकाळ सकाळचं एवढं भारी वातावरण, एवढं जबरदस्त वाटतंय. आपण आता आहे वारण्यावर. कसलं वातावरण दिसतंय, जिथं बघल तिथं नुसते हिरवीगार आणि दुःख. तर भावांनो, पन्हाळ्यावर पोचायसाठी फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतर राहिलं आहे आणि आता आपण पोचतोय थोड्याच वेळात. आणि एवढ्या सकाळचं निघून सुद्धा आम्ही एकदम फ्रेश आहे. आता या बोर्डवर बघितलं समजायचं 5 किलोमीटरचं अंतर राहील. पन्हाळगड आणि पावनखिंड जवळच आहे. या भावानं तर आमच्या अंगावर गाडी घातली असते. हा समोर दिसतोय तो पन्हाळगड आहे. बघा पुढे तुम्हाला दिसेलच. तर आता आम्ही आहे पन्हाळगडावर. पन्हाळगड हा फक्त एक गड नाही, तर स्वराज्याच्या इतिहासातला जिवंत साक्षीदार आहे. 1660 सिद्धी जोहरने या गडाला वेढा दिला होता. त्या कठीण प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रीच्या अंधारात विशाळगडला जायचा निर्णय घेतला होता. त्यांच्या सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत प्राणाची आहुती दिली आणि त्यानंतर त्या खिंडीला पावनखिंड हे नाव. छत्रपती संभाजी महाराजांचा या गडाशी जवळचा संबंध. त्यांनी इथे काही काळ वास्तव्य केलं आणि पुढे स्वराज्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. या कठीण काळात पन्हाळगड हा स्वराज्याचा महत्त्वाचा आधार बनला. आज आपण ज्या गडावर चालतो त्याच गडावरून कधी काळी स्वराज्याचे मावळे चालले होते. म्हणूनच पन्हाळगड पाहणं म्हणजे फक्त पर्यटन नाही, तर त्या आपल्या इतिहासाला आणि त्या वीरांना मनापासून सलाम करणार. चला तर निघूया आता पवित्र भूमीकडे, ज्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंडीकडे गेले होते. तर भावांनो, आम्ही आता जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या दिशेने गेले होते, ज्या वाटेने गेले होते त्या ठिकाणी. पण त्याच्या आधी आपण करणार आहे थोडासा नाश्ता आणि त्यानंतर आपला प्रवास होणार आहे ज्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंडीच्या दिशेने गेले होते त्या ठिकाणी. मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे याच वाटेने छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत पावनखिंडीच्या दिशेने निघाले. पण ही फक्त एक वाट नव्हती, हा स्वराज्य वाचवण्याचा निर्धार होता. पन्हाळगडावर सिद्धी जोहरचा वेढा पडला होता. महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहोचवायचं होतं, पण शत्रू सतत पाठलाग करत होता. अशा वेळी महाराजांसारखाच दिसणारा एक शूर मावळा पुढे आला. त्यांचं नाव होतं शिवाकाशी. यांनी शिवाजी महाराजांचा वेश धारण केला आणि स्वतःला शत्रूच्या स्वाधीन केलं. शत्रूंना वाटलं की शिवाजी महाराज आपल्या हाती लागले, पण खरं म्हणजे तोपर्यंत शिवाजी महाराज पुढे निघून गेले. जेव्हा शत्रूंना सत्य कळलं तेव्हा शिवाकाशी यांना क्रूरपणे ठार मारण्यात आलं. पण त्यांच्या या बलिदानामुळे महाराजांना अमूल्य वेळ मिळाला होता आणि त्याच वेळेचा फायदा त्यांना पुढे भेटला. स्वराज्य हे फक्त तलवारीच्या बळावर उभं राहिलं नाही, तर शिवाकाशीद यांच्यासारख्या असंख्य वीरांच्या बलिदानानं उभं राहिलो. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तवाच शिवा मेला. आता उरलाय तर तुमचा आत्मा आहे फक्त. तर भावांनो, आम्ही आता
वीर शिवा काशिदी यांची समाधी बघून वरती निघालो होतो. त्यानंतर आम्हाला साक्षात बाजीप्रभू देशपांडे यांचं दर्शन झालं. मग आता आपण जाणार होतो पुढं मसाई पठारकडं. मसाई पठार बघितल्यानंतर आपण जाणार होतो पन्हाळा ते पावनखिंड. या सगळ्या ट्रेकमधला शेवटचा टप्पा म्हणजे पावनखिंड. वातावरण तरी बघा. तर आपण आता जाणार होतो पावनखिंड बघायला, ज्या ठिकाणी एक मोठा इतिहास घडला. पूर्ण पॅक पूर्ण पिसलोय, पण पावनखिंड करणारच. पावनखिंड जिथे फक्त तलवारींची लढाई झाली नाही, तर स्वराज्यासाठी रक्ताचा महासागर वाहिला. छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे सुरक्षित पोहोचावे म्हणून बाजीप्रभू देशपांडे अवघ्या सुमारे 300 मावळ्यांसह या खिंडीत उभे राहिले. त्यांच्यासोबत फुलाजी प्रभू देशपांडे, संभाजी जाधव, बांदल सेनेचे शूर मावळे, अनेक वीर मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून उभे होते. बाजीप्रभूंनी महाराजांना एकच शब्द दिला होता, राजे तुम्ही विशाळगडावर सुखरूप पोहोचा, तोपर्यंत ही खिंड शत्रूला पार करू देणार नाही. माझा प्राण गेला तरी चालेल, पण स्वराज्यावर आज येऊ देणार नाही. समोर हजारो शत्रू आणि इथे फक्त मोजकेच मावळे. तरी प्रत्येक घाव स्वराज्यासाठी होता, प्रत्येक रक्ताचा थेंब शिवरायांच्या स्वप्नासाठी होता. बाजीप्रभू गंभीर जखमी झाले, शरीर साथ सोडत होतं, पण त्यांचे कान फक्त एक आवाजासाठी वाट पाहत. विशाळगडावरून येणाऱ्या तोफेची गर्जना, तोफेचा आवाज कानावर पडताच त्यांनी समजले, माझे राजे सुखरूप पोहोचले. आणि ते हसत हसत रणांगणातच सामोरं झाले. आज आपण मोकळा श्वास घेतोय, कारण त्या दिवशी काही माणसं जगण्यासाठी नाही, तर स्वराज्य जगावं म्हणून लढली होती. ही केवळ घोडखिंड नाही, तर पुढची हजारो वर्ष कुणालाही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी ही आहे पावनखिंड. आम्ही आता खालची पावनखिंड करून आता वर बुरुजावरती आलोय. बाजीप्रभू देशपांडेंनी आपला देह त्याग केला, ते हिचं ठिकाण आहे. आणि शिवाजी महाराजांनी त्याला नंतर नाव दिलं पावनखिंड. आणि त्याच्यानंतर विशाळगडचा रस्ता हा, इकडून विशाळगडला पुढे महाराजांचा प्रवास इथून चालू झाला. आणि ज्यावेळी विशाळगडावर तोफांचा आवाज केला, त्यानंतर बाजीप्रभूंनी आपला देह सोडला. आज टोटल पहिल्यांदाच पन्हाळा पावनखिंडचा ट्रेक केला. गेले 4 वर्ष झालं मी हा ट्रेक करायचा प्रयत्न करत होतो, पण काय कारणानं मी त्याला पुढं ढकलत गेलो होतो. पण आज फायनली हा ट्रेक झालेला आहे. पण नेक्स्ट टाईम ज्यावेळी येईल त्यावेळी हा ट्रेक टोटल पायी करण्यात येईल. यावेळी पण थोडा प्रॉब्लेम होता, तरीसुद्धा हा केलेला आहे. आणि ही जी जागा आहे, या ठिकाणाहून डायरेक्ट पावनखिंडीमध्ये जाता येतं. पण आता पाण्याचा एवढा जास्त प्रवाह असल्यामुळं तिकडचा रस्ता बंद ठेवला आहे सगळ्यांनी. तर कोणी जाणार असेल तर इकडून जाऊ नका, डायरेक्ट तुम्ही शेवटच्या टोकावरती जावा, तिथून बघा आणि सावध राहा. ट्रेक हा मोठा असतो, व्यवस्थित ट्रेकमध्ये या तुम्ही आणि कोणतीही उल्लडबाजी न करता हा ट्रेक इतिहास समजून घ्या आणि मग हा ट्रेक करा. एवढंच सांगायचं होतं यातून. तर मित्रांनो, जर तुम्हाला पण हा माझा व्लॉग पहिला आवडला असेल तर कमेंट करा आणि अकाउंटला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे व्हिडिओ येत राहणार आहेत. पण ज्यावेळी ट्रेक असेल त्यावेळी हा माझा व्हिडिओ असा येणारच आहे. पण आता इथून पुढे जे व्लॉगिंग चालू होतील ते माझे लाईफवरती असतील, बिझनेसबद्दल असेल, जिमबद्दल असेल टोटल. आणि शेवट बजरंगबलीचं दर्शन घेऊन हा आपला व्लॉग संपवतो. आणि मित्रांनो, सपोर्ट ठेवा.